पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल, जनतेचा खरा आवाज. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातून आता डायरेक्ट नगरसेविका झाला, काय सांगाल त्याबद्दल? नाही, सर्वात प्रथम मी आपल्या मतदार बंधू भगिनींचा आभार मानते. त्याचबरोबर आमचे आजे सासरे जे आहेत, दत्तात्रय रामभाऊ खांदे पाटील, माझे सासरे प्रतापराव दत्तात्रय रामभाऊ खांदे पाटील, दादा आहेत प्रीतम दादा खांडवे, या तिघांनी जो कष्ट केले लोहगावमध्ये, त्याच्याचमुळे आज मला हे फळ मिळालं आहे आणि माझं सगळं श्रेय मी यांना देते. तुमच्यापेक्षा जास्त मेहनत तुमच्या आई म्हणजे हो सासूबाईने हो, तुमच्या विजयासाठी जसं मी म्हटलं त्या पण आहेत. माझ्या पूर्ण खांदवे पाटील परिवाराने मला इतकं बॅकिंग दिलं, इतकं एनकरेजमेंट दिलंय, त्याचमुळे मी आज इथे उभी आहे. त्याचबरोबर आपले भाजपचे जे पदाधिकारी आहेत किंवा आपले लोहगावचे किंवा आजूबाजूचे कार्यकर्ते आहेत, आपला मित्र परिवार, फॅमिली, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आता माझी ही आता जबाबदारी वाढली आहे, ह्याची जाणीव आहे. आता आम्ही जेव्हा प्रचार करताना लक्षात आलेले आहे की लाईट, पाणी हेच बेसिक नीड्स नाही येतात सध्या लोहगावमध्ये, तर त्याच्यावर आम्ही तातडीने काम चालू करणार आहे. तुमचे वडील जिल्हा परिषद सदस्य होते, म्हणजे सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या हातात होता आणि आज त्यांच्या घरातील ज्या सुनबाई निवडून आलेल्या आहेत, तुमचा त्यामध्ये स्नेहाचा वाटा आहे, काय भावना आहे? खूप आनंद होत आहे की आमचे 3 पिढी, पहिले आमचे आजोबा दत्तात्रय रामभाऊ खांदवे पाटील यांनी लोहगावसाठी आणि आजूबाजूच्या गावासाठी काम केलं. त्यानंतर आमचे वडील प्रताप दत्तात्रय खांदवे पाटील यांनी सुद्धा लोहगावसाठी केलं आणि मला पण एकदम लोहगावमध्ये उपसरपंच म्हणून काम करता आलं. आणि त्यानंतर आमच्या बरेच वर्ष आमच्या गावात इलेक्शन झाली नाही, जवळजवळ 10 वर्ष झाली आणि त्या काळामध्ये अनेक कामं लोहगावमध्ये राहून गेले होते आणि आम्हाला असं वाटत होतं की लोक आम्हाला विसरून गेले का काय. पण अतिशय आम्ही फिरत असताना लोक आमचे वडिलांचे, आजोबांचे जुने आठवण काढत होते. ते म्हणले आमचे एवढे कामं केले आणि ते लोक आम्हाला उत्स्फूर्तपणे आम्हाला मदत करत होते. आणि खऱ्या अर्थाने आम्ही प्रचारात खूप उशिरा निघालो, म्हणजे 1 महिनाच भेटला होता आणि त्यानंतर मी स्वतः माझ्यासाठी प्रयत्न करत होतो. पण त्या ठिकाणी BJPने आमचे मिसेस डॉक्टर श्रेयस प्रीतम खांडवे यांना तिकीट दिलं आणि अतिशय कमी टाईममध्ये त्यांनी सुद्धा चांगला पिकअप केला आणि लोकांचं त्यांच्यावर पण खूप प्रेम दाखवलं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान केलं. 4 उमेदवार होते, तुम्ही विजयी झालेले आहात. अर्थातच लोहगावकरांच्या तुमच्याकडनं खूप अपेक्षा असतात. हो, पहिलं प्राधान्य कशाला असेल? आता आम्ही लोगांमध्ये फिरत असताना आम्हाला लक्षात, लोकांनी आता आम्हाला इतकं जास्त मताने विजय केलं, तर आमची पण आता जबाबदारी डबल वाढलेली आहे आणि श्रेयस्थ काम करणार आहे, त्याचबरोबर मी सुद्धा काम करणार आहे, आमचे आईसाहेब पण बघणार आहे. त्यामुळं लोहगावला निश्चितच जे अडचणी आता सगळ्यात महत्त्वाचे, जे पाणी, रोड, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, हे सगळ्यात जे मूलभूत गरजा आहे, हे सर्वात प्राधान्याने आम्ही काम करणार आहे. त्यानंतर लोहगावमध्ये गार्डनचं डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर जे 300 बेडचं हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आम्ही जेव्हा ग्रामपंचायतमध्ये असतो त्यावेळेस जिल्हा रुग्णालय म्हणून आम्ही सँक्शन करून घेतलं होतं. त्यानंतर आमदार साहेबांचा फंड त्या ठिकाणी पडला होता, पण ते 10 वर्ष झाले, अजूनसुद्धा त्या ठिकाणी फर्निचर, डॉक्टर आणि ते हॉस्पिटल सुरळीत चालू झालेलं नाही. तर ते आम्हाला लवकरात लवकर चालू करून घ्यायचं आहे. परत वृद्ध लोक असन, एखादा ऑडिटोरियम असन, असे अनेक कामं आम्हाला लोहगावसाठी करायचे आहे. लोहगावसाठी सध्या लोहगावची परिस्थिती आपण पाहिलेली आहे. लोहगावमध्ये अशा मोठ्या समस्या आहेत, त्या म्हणजे रस्त्याचं अतिक्रमण. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? आत्ताच जे लेटेस्ट डेव्हलपमेंट प्लॅन जे हे जाहीर झालं आहे, त्यात आम्हाला बरेच त्रुटी दिसले की अनेक ठिकाणी लोकांच्या घरातून ते रस्ते जातात. तर तो DP प्लॅन आम्ही बदलायचा प्रयत्न करणार आहे. गोरगरीब असतील, त्यांचे घर तुटू नये ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. अधिकारी असतात, परत छोटे छोटे व्यावसायिक असतात, बरेच मिलिटरीचे लोक असतात, एअरफोर्स, आर्मी, नेव्हीचे लोक आमच्या लोहगावमध्ये छोटे छोटे प्लॉट घेऊन घरं बांधलेले, त्यांचे घर तुटू नये ह्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे पण रिझर्वेशन आहे ते कुठल्या तरी मोकळ्या जागेवर, जिथं गव्हर्नमेंटची जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube, Facebook व Instagram चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. संपर्क 80 10 186 630.